मित्रांनो, मोठे मोठे हॉटेल तर आपण बघितले असतील, पण एका छोट्याशा गाडीमध्ये त्यांनी खूप छान सेटअप केलेला आहे आणि अक्षरशः इथे या ठिकाणी थाळीसुद्धा मिळते. बघू शकता किती काय काय प्रोसेस चालू आहेत आणि आजी स्वतः बसून या ठिकाणी वडे करतायत. वडा कोंबडा हा प्रकार या ठिकाणी मिळतो आणि त्याची थाळी पण मिळते. तर दादांना विचारूया की कशा पद्धतीने हे सगळं ते मॅनेज करतात, एक एक माहिती आपण घेऊया. आमच्या इकडे हॉटेल टेस्टी स्पेशल वडा कोंबडा या नावाने आमचं हे छोटेखानी मिनीड्रोमधील हॉटेल आहे आणि आमच्यामध्ये वडा कोंबडा थाळी, वडा मटण थाळी अशा प्रकारचे हे 2 प्रकारच्या थाळी मिळतात. त्यामध्ये 4 वडे, चिकन मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, कांदा लिंबू, बिर्याणी हे पदार्थ असतात. आम्ही एकदम पहिल्या ह्याला फार कमी याच्यातच चालू केलं तर नंतर मग जरा कसं लोकांना आमची रुची लागली आणि एक प्रकारचं हे कोल्हापुरात कन्सेप्ट वेगळ्या प्रकारचे आहे. वडे म्हणजे कोंबडी वडे, हा कोकणी पदार्थ आहे आणि मालवणी टाईपचं हे जेवण आहे आणि स्वतः सगळं घरचं आहे. त्याला बनवलेलं तिखटसुद्धा आम्ही स्वतः बनवतो आणि आमचे संपूर्ण जेवण हे आमची मिसेस बनवते. त्यांच्या हाताखाली हेल्पर आहेत आणि ह्या पद्धतीनं आम्ही हे तिघंजण आणि 1-2 कामगार असतात, त्या नाही आहेत. तर त्या अशा पद्धतीनं आम्ही काम करतो. किती रुपयाला तुम्ही विकत होता? सुरुवात केली त्यावेळेला आम्ही 40 रुपयाला वडा कोंबडा देत होतो आणि नंतर परत जसे चिकनचे दर महागाई वाढत गेली, रॉ मटेरियलचे भाव वाढले, तसे जरा थोडे वाढत तसं दर वाढवले. पहिल्यापासून हा याच गाडीत आहे, आमच्या ह्याच गाडीत आहे आणि लोक आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. चांगलं हे आणि क्वालिटी ठेवल्यात, क्वालिटी बदल काही नाही. नो आर्ग्युमेंट्स फॉर क्वालिटी असं आहे चांगलं आहे, व्यवस्थित करतो. हा व्यवसाय चालू करायच्या आधी काय करत होता? आमचा हा व्यवसाय अगोदर का नाही, आमचा पेप्सीचा पण व्यवसाय होता, परंतु तेन हे काय जमाना म्हणताना आम्ही ते काय करत नाही. होय, हा हेच बरं आहे. आता या गाडीत कसं काय काय मॅनेज करतात आम्हाला दाखवा. इथं बघा तांबडा रस्सा आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी हे सगळं घरी तयार करून आणतात. होय 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 आणि सोलकढी होय, सोलकढी. हे चिकन मसाला आहे, मटन मसाला पण असतो आमच्याकडे. हे चिकन मसाला काय? हां, अशा प्रकारचे सगळं. आता संपेल तसं तो घरातून आणता का तुम्ही? हो नाही, वडे अनेक ठिकाणी आम्ही तयार करतोय. जसे तयार होईल तसे तिकडे घेऊन येतो. तिथं 2 तिथं आणि बायका आमच्या करत असतात. राईस वगैरे कसला असतो? राईस असतो 1 नंबर बिर्याणी. त्यांचं नाव काय ताईंचं? कोणाचं? सौ आशा प्रताप क्षीरसागर. आणि तुमच्याबरोबर काय आहे पहिल्यापासून आहे? तो मुलगा आमचा. हे ॲक्च्युली तसे हे कोकणी थाळी असल्यामुळं ती कोकणात ह्याबद्दल रेसिपीबद्दल फार सतर्क होती आणि त्यामुळं हां, त्या कोकणी म्हणजे मलकापूरच्या आणि त्यामुळं त्यांना संपूर्ण माहिती होती ह्या व्यवसायाची. त्यामुळे ते आम्ही 2008 साली चालू केलं. अगदी कोविडच्या काळात पण आम्ही चांगल्या प्रकारे चालवलं. आज आम्ही हे जे पीठ बनवतोय हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. त्यामध्ये 13 पदार्थ आहेत आणि पौष्टिक आहे की सगळ्यांना पौष्टिक आहार चांगला समतोल मिळावा हे माझं त्यामागचं गुड आहे. त्यामुळे हां, आणि सगळ्यांनी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत त्याची टेस्ट करावी हीच माझी इच्छा आहे. पौष्टिक आहे. ज्यावेळेपासून लहान आहे तेव्हापासून इथं येऊन ही वडा कोंबड्याची थाळी खातो. यांची स्पेशालिटी म्हणजे वडा कोंबडा आणि खूपच अप्रतिम बनवतात आणि त्यांची जी पहिल्यांदा खाल्लेली टेस्ट आहे तीच आत्तापर्यंत
आहेत तशी आहे. म्हणूनच इथं बघू शकता आपण एवढी गर्दी बघतोय, पण तरीसुद्धा लोक वेट करून इथं वडा कोंबडा स्पेशली खायला येतात. तर हीच आम्हाला खूप आवडतं इथं वडा कोंबडा खायला. गेले बरेच वर्ष साहेबांकडनं वडा कोंबड्याची स्पेशालिटी आम्ही करत आहोत ट्राय. तर यांना शब्द नाही आहेत यांच्या चवीला, आणि हीच यांची हे असंच सुरू राहू दे, बस एवढीच. एक नंबर, फर्स्ट क्लास, सुपर. 4 वडे, चिकन प्लेट, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, बिर्याणी राईस आणि चिकन प्लेट ही 180 रुपयाला वडा कोंबडा थाळी आहे. वडे 4 येतात. ही मटण थाळी आहे, ह्याला पण 4 वडे येतात. मटण प्लेट, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, बिर्याणी राईस एवढे येते. ही 240 रुपये थाळी आहे. मित्रांनो, हा व्यवसाय तुम्ही बघितला असेल, एका छोट्याशा गाडीमध्ये त्यांनी चालू केलेला आहे. खरं तर अनेक तरुण चिंतेमध्ये असतात, माझ्याकडे भांडवल नाही, माझ्याकडे जागा नाही, मी कसं करू, कुणाचा सपोर्ट नाही. खरंच या कुटुंबाकडे बघितल्यावर मला असं जाणवतंय की जिद्द खूप महत्त्वाची आहे व्यवसाय करताना, आणि त्यांनी ही जिद्द जपलेली आहे. छोट्याशा या गाडीमध्ये त्यांनी हा व्यवसाय केला आहे. अक्षरशः थाळीसुद्धा ते देत आहेत. एका मोठ्या हॉटेलसारखी सगळी त्यांची सर्व्हिस आहे. खूपच भारी वाटते मला. तर आपण आता टेस्ट करूया. हा वडा कोंबडा प्रकार जो आहे तो कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे. बघा, हे वडे मोठ्या आकाराचे आहेत, गरम गरम आहेत, इथंच तळलेले आहेत, तेल पण चांगलं वापरलेलं आहे. आणि थोडीशी आपण ग्रेव्ही बरोबर टेस्ट करून बघूया. वा, खतरनाक ग्रेव्ही आहे आणि खूप भारी लागते. झणझणीत झालंय, कोल्हापुरी टच त्याला मिळालाय. वा वा वा, खूपच भारी आहे. नक्की टेस्ट करून बघा. थोडासा पांढरा रस्सा पिऊया. पांढरा पण लाजवाब आहे. नक्की एकदा या, पार्सल सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि इथेही बसून सुद्धा खाऊ शकता. नक्की ट्राय करा.